नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण वीकली करंट अफेअर म्हणजेच 26 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर दरम्यानच्या खूप महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहणार आहोत. तर यामध्ये आपण एकूण 40 प्रश्न घेणार आहोत मित्रांनो. आणि तुम्हाला जर या व्हिडिओची PDF हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे. तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या PDF अगदी फ्रीमध्ये मिळतील. ठीक आहे, तर व्हिडिओला सुरुवात करूयात. तर पहिला प्रश्न आहे, कोणत्या भारतीय क्रिकेटपटूने अलीकडेच आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटच्या सर्व फॉर्मॅटमधून निवृत्ती घेतलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, शिखर धवनने घेतलेली आहे. लक्षात ठेवा. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. तर शिखर धवनने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. तर जगातील सर्वोत्तम एकदिवसीय आंतरराष्ट्रीय फलंदाजापैकी एक असलेल्या शिखर धवनने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलेली आहे. तर सोशल मीडिया ट्विटरवर एका पोस्टमध्ये शिखर धवनने 24 ऑगस्ट 2024 रोजी आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केलेली आहे. यानंतर एप्रिल 2024 मध्ये इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच IPL मध्ये पंजाब किंग्ससाठी त्याचा शेवटचा स्पर्धात्मक सामना होता. तर शिखर धवनने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत 269 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आणि 24 शतके झळकावलेली आहेत. लक्षात ठेवा. तर त्याने डिसेंबर 2022 मध्ये बांगलादेश विरुद्ध भारतासाठी शेवटचा एकदिवसीय सामना खेळलेला होता. यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न आहे दुसरा. तर कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी सुभद्रा योजनेचे अनावरण केलेले आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, ओडिशाचे मुख्यमंत्री आहेत. लक्षात ठेवा. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. तर ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी भाजप सरकारचा एक महत्त्वाचा उपक्रम असलेल्या सुभद्रा योजनेचे अनावरण केलेले आहे. तर या योजनेअंतर्गत 21 ते 60 वर्ष वयोगटातील 1 कोटी महिलांना पुढील 5 वर्षात 50,000 रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे. तर एकूण बजेट 55,825 कोटी रुपये आहे. लक्षात ठेवा. तर ही रक्कम 10,000 रुपयांच्या वार्षिक हप्त्यांमध्ये वितरित केली जाईल, जी राखी पौर्णिमा आणि आंतरराष्ट्रीय महिला दिनी प्रत्येकी 5,000 रुपयांच्या 2 हप्त्यांमध्ये विभागली जाईल. यानंतर ओडिशाविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊया शॉर्टमध्ये मित्रांनो. तर राजधानी आहे भुवनेश्वर, मुख्यमंत्री आहेत सध्याचे मोहन चरण माझी आणि सध्याचे राज्यपाल आहेत रघुबर दास आणि राष्ट्रीय उद्याने आहेत भितरकणिका, सिमलीपाल. ठीक आहे, आणि लेक आहेत चिल्का तलाव. तर यानंतर प्रश्न आहे तिसरा, जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा हिरा कोणत्या आफ्रिकन देशात सापडलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, बोत्सवाना. लक्षात ठेवा मित्रांनो. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. तर आफ्रिकन देश बोत्सवाना येथे जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा हिरा सापडलेला आहे. तर हा हिरा 2492 कॅरेटचा आहे आणि हा हिरा कॅनडाच्या एका खाण कंपनीने बोत्सवाना येथील खाणीतून काढलेला आहे. तर 1905 मध्ये दक्षिण आफ्रिकेत सापडलेला कुलिनन डायमंड हा जगातील सर्वात मोठा हिरा आहे आणि कुलिनन डायमंड 3016 कॅरेटचा आहे, जो सध्या ब्रिटिश राजघराण्याकडे आहे. लक्षात ठेवा. तर बोत्सवाना विषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊया. तर राजधानी आहे गॅबरोन आणि नाणी आहे बोत्सवाना ब्रिज आणि सध्याचे अध्यक्ष आहेत मोग्वेत्सी मासिसी. लक्षात ठेवा मित्रांनो. यानंतर पुढील प्रश्न आहे चौथा. तर भारताची पहिली महिला राष्ट्रीय रेसिंग चॅम्पियन कोण बनलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, डायना पुंडोले बनलेली आहे. लक्षात ठेवा, कोण बनलेली आहे? डायना पुंडोले. ठीक आहे. यानंतर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. तर डायना पुंडोले ही भारताची पहिली महिला राष्ट्रीय रेसिंग चॅम्पियन ठरलेली आहे. तर चेन्नई येथे MRF इंडियन नॅशनल कार रेसिंग चॅम्पियनशिप 2024 मध्ये सलून प्रकारात डायना पुंडोलेने राष्ट्रीय विजेतेपद पटकावलेले आहे. तर ती 2 मुलांची आई आणि पुण्यात एक शिक्षिका आहे. लक्षात ठेवा. तर राष्ट्रीय प्रतिभा शोधाचा भाग म्हणून कठोर परीक्षांना सामोरे जाण्यासाठी भारतभरातून निवडलेल्या 200 महिलांपैकी ती एक होती. ठीक आहे. यानंतर पाचवा प्रश्न आहे, अलीकडेच चर्चेत असलेले डांबूर धरण कोणत्या राज्यात आहे? ठीक आहे, लक्षात ठेवा. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, त्रिपुरा या राज्यामध्ये आहे. कोणत्या राज्यामध्ये आहे? त्रिपुरा. ठीक आहे. यानंतर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. तर गोमती नदीवरील त्रिपुराचे डांबूर धरण उघडल्यामुळे पूर्व बांगलादेशातील पूर आल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने नाकारलेले आहे. तर गोमती नदी ही सीमापार नदी आहे, जी भारतातील त्रिपुरा येथील पर्वतराजीत उगम पावते. यानंतर आपण त्रिपुराविषयी महत्त्वाची माहिती पाहूया शॉर्टमध्ये. राजधानी आहे अगरतळा, सध्याचे मुख्यमंत्री आहेत माणिक सहा
आणि सध्याचे राज्यपाल कोण आहेत? NK इंद्रसेना रेड्डी. लक्षात ठेवा. यानंतर 6वा प्रश्न आहे मित्रांनो, अलीकडेच भारतासह 35 देशांना व्हिसामुक्त प्रवेशांची परवानगी कोणी दिलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, श्रीलंकेने दिलेली आहे. कोणी दिलेली आहे? श्रीलंकेने. ठीक आहे, लक्षात ठेवा. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. तर श्रीलंका सरकारने 1 ऑक्टोबर 2024 पासून भारत, UK आणि USA 35 देशांच्या नागरिकांना व्हिसामुक्त प्रवेशांची घोषणा केलेली आहे. तर श्रीलंकाविषयी देखील आपण शॉर्टमध्ये माहिती जाणून घेऊयात. राजधानी आहे कोलंबो, श्री जयवर्धनपुरा कोट्टे, चलन आहे श्रीलंकन रुपया आणि सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? रानिल विक्रमसिंघे. ठीक आहे, लक्षात ठेवा मित्रांनो. आणि प्रधानमंत्री कोण आहेत? दिनेश गुणवर्धने. कोण आहेत? दिनेश गुणवर्धने. यानंतर 7वा प्रश्न आहे, कोणत्या बँकेने अलीकडेच महिलांसाठी अवनी बचत खाते सुरू केलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, बंधन बँकेने केले आहे. कोणत्या बँकेने? बंधन बँकेने. ठीक आहे. यानंतर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊया शॉर्टमध्ये. तर बंधन बँकेने 22 ऑगस्ट 2024 रोजी महिला ग्राहकांसाठी अवनी हे विशेष बचत खाते सुरू केलेले आहे. यानंतर 8वा प्रश्न आहे, लडाख या केंद्रशासित प्रदेशात किती नवीन जिल्हे निर्माण करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, 5 नवीन जिल्हे. किती जिल्हे? 5. लक्षात ठेवा. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. तर एका महत्त्वाच्या निर्णयात केंद्रीय गृहमंत्र्यांनी लडाखच्या केंद्रशासित प्रदेशात 5 नवीन जिल्हे निर्माण करण्याची घोषणा केली. केंद्र सरकारने लडाखमध्ये झस्कर, द्रास, शाम, नुब्रा आणि चांगथांग नावाचे 5 नवीन जिल्हे तयार करण्याचा निर्णय घेतलेला आहे. लक्षात ठेवा. तर सध्या लडाख, लेह आणि कारगिलमध्ये 2च जिल्हे आहेत. तर दोन्ही जिल्ह्यांच्या स्वतःच्या स्वायत्त जिल्हा परिषदा देखील आहेत. तर जे त्यांना नियंत्रित करतात. नवीन जिल्ह्यांच्या निर्मितीनंतर लडाखमध्ये एकूण 7 जिल्हे असतील. किती जिल्हे असतील? 7 जिल्हे असतील. लक्षात ठेवा. तर 9वा प्रश्न आहे, युनिफाईड पेन्शन योजना लागू करणारे पहिले राज्य कोणते ठरलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, महाराष्ट्र राज्य ठरलेले आहे. लक्षात ठेवा. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील जाणून घेऊया. तर आपल्या कर्मचाऱ्यांना युनिफाईड पेन्शन योजना देणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरलेले आहे. तर युनिफाईड पेन्शन स्कीम काय आहे? तर युनिफाईड पेन्शन स्कीम म्हणजेच ही केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी एक नवीन योजना आहे. तर ही पेन्शन योजना जी 1 एप्रिल 2025 पासून लागू केली जाईल. या योजनेचा उद्देश सरकारी कर्मचाऱ्यांना सेवेची लांबी आणि शेवटचे काढलेले वेतन यावर आधारित स्थित पेन्शन प्रदान करणे आहे. लक्षात ठेवा. तर UPS अंतर्गत कर्मचारी राष्ट्रीय पेन्शन योजना मधून स्विच करू शकतात आणि एकात्मिक पेन्शन योजनेचा लाभ देखील घेऊ शकतात. तर योजना किमान 10 वर्षांच्या सेवेनंतर दरमहा 10,000 रुपये पेन्शनची हमी देते. या व्यतिरिक्त सेवानिवृत्ती आणि कौटुंबिक पेन्शनवर एकरकमी देय देण्याची तरतूद आहे. यानंतर मित्रांनो, महाराष्ट्राविषयी आपण शॉर्टमध्ये माहिती जाणून घेऊयात. तर महाराष्ट्राचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? एकनाथ शिंदे आहेत. राजधानी आहे मुंबई आणि सध्याचे राज्यपाल आहेत CP राधाकृष्णन. आणि राष्ट्रीय उद्याने देखील पाहून घेऊयात. तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, नावेगाव राष्ट्रीय उद्यान आणि पेंच राष्ट्रीय उद्यान. ठीक आहे. तर महाराष्ट्राविषयी आपण चालू घडामोडी देखील पाहून घेऊयात. तर महाराष्ट्राला 2024चा सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार मिळालेला आहे. तर सुजाता सौनिक महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव बनलेल्या आहेत. तर भारतातील सर्वात मोठे डीप ड्राफ्ट बंदर महाराष्ट्रात बांधले जाणार आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, खूप महत्त्वाची माहिती आहे. तर नाशिकमध्ये 27व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे. कोठे? नाशिकमध्ये. ठीक आहे. तर रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्र पोलिसांच्या नवीन DGP पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर महाराष्ट्र हे FDI मिळविणारे सर्वात मोठे राज्य आहे. लक्षात ठेवा. त्यानंतर मित्रांनो प्रश्न आहे 10वा, नुकतीच बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या नवीन अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर योग्य उत्तर ऑप्शन बी, फारुख अहमद यांची. कोणाची? फारुख अहमद यांची. ठीक आहे. यानंतर 11वा प्रश्न आहे, तर कोणते राज्य सरकार पुढील शैक्षणिक वर्षात क्रीडा विद्यापीठ स्थापन करणार आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, तेलंगणाचे राज्य सरकार. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर ऑलिम्पिक पदक विजेते खेळाडू तयार करण्याच्या उद्देशाने तेलंगणा सरकार पुढील शैक्षणिक वर्षात क्रीडा विद्यापीठ स्थापन करणार आहे. तर यानंतर मित्रांनो प्रश्न आहे 12वा आणि खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. तर कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच पहिले सोलार विलेज मण्याचीवाडी येथे सुरू केलेले आहे? तर कोणते राज्य सरकार?
महाराष्ट्राचे राज्य सरकार. लक्षात ठेवा ऑप्शन ए हे योग्य उत्तर आहे. तर यानंतर मित्रांनो याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. नुकतेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते राज्यातील पहिल्या सौर गावाचे उद्घाटन करण्यात आलेले आहे. तर सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील मण्याचीवाडी हे गाव महाराष्ट्रातील पहिले सौर ऊर्जेवरील गाव ठरलेले आहे. लक्षात ठेवा. तर या उपक्रमाचा उद्देश अक्षय ऊर्जेच्या उपक्रमाला चालना देणे आणि पारंपरिक ऊर्जा स्रोतावरील अवलंबित्व कमी करणे हा आहे. लक्षात ठेवा मित्रांनो. यानंतर 13वा प्रश्न पाहून घेऊया. तर शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी किसान की बात रेडिओ कार्यक्रम कोणी सुरू केलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए शिवराज सिंह चौहान यांनी. कोणी केलेला आहे? शिवराज सिंह चौहान यांनी. ठीक आहे. यानंतर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. तर अलीकडेच शेतकऱ्यांशी संपर्क साधण्यासाठी आणि त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी किसान की बात हा मासिक रेडिओ कार्यक्रम सुरू केलेला आहे. तर हा कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रिय रेडिओ कार्यक्रम मन की बात पासून प्रेरित आहे. तर त्यांचा उद्देश शेतकऱ्यांना मंत्री, कृषी शास्त्रज्ञ आणि मंत्रालयातील अधिकाऱ्यांशी संवाद साधण्याची संधी देणे हा आहे. ठीक आहे. यानंतर मित्रांनो 14वा प्रश्न राहील. तर उत्तर भारतातील सर्वात मोठा तरंगता सौर प्रकल्प अलीकडे कोठे सुरू झालेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी ओंकारेश्वर येथे. कोठे झालेला आहे? ओंकारेश्वर येथे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात शॉर्टमध्ये. तर अलीकडेच मध्य आणि उत्तर भारतातील 90 मेगावॅट ऊर्जा निर्मिती करणारा सर्वात मोठा तरंगता सौर प्रकल्प मध्य प्रदेशातील ओंकारेश्वर येथे कार्यान्वित झालेला आहे. तर राज्याचे नवीकरणीय ऊर्जा मंत्री राकेश शुक्ला यांनी एका निवेदनात सांगितले की 646 कोटी रुपयांचा खर्च वाली ओंकारेश्वर तरंगता सौर प्रकल्प कार्यान्वित झालेला आहे. लक्षात ठेवा. यानंतर 15वा प्रश्न आहे महिला T20 विश्वचषक स्पर्धेत भारताचा कर्णधार कोण असेल? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी हरमनप्रीत कौर असतील. कोण असतील? हरमनप्रीत कौर. ठीक आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. हरमनप्रीत कौर 3 ऑक्टोबर पासून UAE मध्ये होणाऱ्या महिला T20 विश्वचषक स्पर्धेसाठी 15 सदस्यीय भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहेत. तर स्टार फलंदाज स्मृती मानधनाला हरमनप्रीतची उपकर्णधार बनवण्यात आलेली आहे. लक्षात ठेवा. यास्तिका भटियाला सह रुचाचा यष्टीरक्षक म्हणून संघात समावेश करण्यात आलेला आहे. तर ICC महिला T20 विश्वचषक दोमुळत बांगलादेशामध्ये 3 ते 20 ऑक्टोबर दरम्यान होणार होता. आता दुबई आणि शारजाह UAE येथे होणार आहे. लक्षात ठेवा मित्रांनो. यानंतर पुढील प्रश्न आहे 16वा. तर नुकताच इंडिया ट्रॅव्हल्स अवॉर्ड्स मध्ये सर्वोत्कृष्ट विमानतळाचा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी हैदराबाद विमानतळाला मिळालेला आहे. कोणाला? तर हैदराबाद विमानतळाला. ठीक आहे. तर यानंतर आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. तर GMR हैदराबाद इंटरनॅशनल एअरपोर्ट्स लिमिटेडने स्कायट्रॅक्सद्वारे आयोजित इंडिया ट्रॅव्हल्स अवॉर्ड्स 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट विमानतळाचा पुरस्कार जिंकलेला आहे. तर हैदराबाद विमानतळाच्या उत्कृष्ट सेवा आणि सुविधांसाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. लक्षात ठेवा. तर 17वा प्रश्न आहे अलीकडे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरने आपल्या कर्मचाऱ्यांना कोणत्या देशातून काढून टाकण्याची घोषणा केलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी ब्राझीलमधून. कोणत्या देशामधून? ब्राझीलमधून. ठीक आहे. लक्षात ठेवा. तर याविषयी आपण शॉर्टमध्ये माहिती जाणून घेऊयात. तर ब्राझीलची राजधानी आहे ब्राझिलिया, खंड आहे दक्षिण अमेरिका आणि राष्ट्रपती आहे सध्याचे लुईज इनासियो लुला दा सिल्वा. लक्षात ठेवा. आणि चलन आहे ब्राझिलियन रियल. ठीक आहे. यानंतर मित्रांनो प्रश्न आहे 18वा. तर बर्ड फ्लूचे ताजे प्रकरण कोणत्या राज्यात नोंदवले गेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी ओडिशा या राज्यामध्ये नोंदवले गेले आहेत. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील जाणून घेऊया. तर ओडिशाच्या पुरी जिल्ह्यातील पिपिली शहरातील एका पोल्ट्री फार्ममधून बर्ड फ्लूची ताजी केस समोर आलेली आहे. तर पोल्ट्री फार्ममध्ये कोंबड्यांच्या सामूहिक मृत्यू झाल्याच्या अहवालानंतर स्थानिक अधिकाऱ्यांनी संक्रमित कोंबडींचे शव चाचणीसाठी पाठवले. तर ज्यांचे पक्ष्यांच्या शवांमध्ये H5N1 विषाणूच्या उपस्थितीची पुष्टी केलेली आहे. लक्षात ठेवा. तर ओडिशाविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. तर राजधानी आहे भुवनेश्वर, मुख्यमंत्री मोहन चरण माझी आणि राज्यपाल रघुबर दास आहे आणि राष्ट्रीय उद्याने आहेत भितरकणिका आणि सिमलीपाल. ठीक आहे. आणि लेक आहेत चिल्का तलाव. यानंतर मित्रांनो प्रश्न आहे 19वा. तर केंद्रीय अर्थमंत्र्यांनी कोणत्या शहरात GST भवनाचे उद्घाटन केलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे
ऑप्शन सी उदयपूर या शहरामध्ये. कोणत्या? उदयपूर. ठीक आहे, लक्षात ठेवा. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती देखील जाणून घेऊया. तर केंद्रीय वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी अलीकडेच राजस्थानमधील उदयपूर येथे GST भवनाचे उद्घाटन केलेले आहे. तर यावेळी त्यांनी कस्टम ऑपरेशनसाठी एक हँडहेल्ड उपकरण iStep 2.0 लॉन्च केलेले आहे. लक्षात ठेवा. तर यानंतर 20वा प्रश्न आहे, आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर माउंट किलिमांजारो गाठणारा आशियातील सर्वात तरुण व्यक्ती कोण बनलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी तेगबीर सिंग बनलेला आहे. कोण बनलेला आहे? तेगबीर सिंग. ठीक आहे, लक्षात ठेवा. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. तर वयाच्या 5व्या वर्षी तेगबीर सिंगने किलिमांजारो पर्वतावर चढाई करणारा आशियातील सर्वात तरुण व्यक्ती होण्याचा विलक्षण पराक्रम केलेला आहे. तर किलिमांजारो आफ्रिकेतील सर्वात खालचा पर्वत टांझानियामध्ये आहे आणि त्याची उंची 19,340 फूट आहे, म्हणजे 5,895 मीटर. लक्षात ठेवा. यानंतर प्रश्न आहे 21वा, तर जागतिक जल सप्ताह 2024 कधी आणि केव्हा आयोजित केला होता? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी 25 ते 21 ऑगस्ट दरम्यान. ठीक आहे, लक्षात ठेवा. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. तर स्टॉकहोम इंटरनॅशनल वॉटर इन्स्टिट्यूट म्हणजेच SIWI मध्ये 25 ते 29 ऑगस्ट 2024 दरम्यान जागतिक जल सप्ताह 2024 चे आयोजन करत आहे. तर जागतिक जल सप्ताह ही जागतिक जल समस्यांवरील प्रमुख परिषद आहे जी 1991 पासून दरवर्षी आयोजित केली जाते. तर यानंतर मित्रांनो 22वा प्रश्न जाणून घेऊयात. तर रेल्वे बोर्डाचे नवीन अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी सतीश कुमार यांची. कोणाची नियुक्ती केलेली आहे? सतीश कुमार यांची. ठीक आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर भारतीय रेल्वे व्यवस्थापन सेवा अधिकारी सतीश कुमार यांची रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यांची नियुक्ती विद्यमान अध्यक्ष जया वर्मा सिन्हा यांच्या निवृत्तीनंतर 1 सप्टेंबर 2024 पासून प्रभावी होईल. या निर्णयाला मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने मान्यता दिलेली आहे. लक्षात ठेवा. यानंतर आपण रेल्वे विषयी शॉर्ट जीके पाहून घेऊया. तर 1853 मध्ये कोणत्या 2 स्थानकांदरम्यान पहिली ट्रेन सुरू झाली? तर मुंबई ते ठाणे. लक्षात ठेवा. तर जगातील सर्वात उंच रेल्वे पूल खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधला आहे? तर चिनाब नदीवर, जम्मू आणि काश्मीर. लक्षात ठेवा मित्रांनो. यानंतर पुढील प्रश्न आहे, तर भारतातील कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात रेल्वे मार्गाची स्थापना करण्यात आलेली आहे? तर योग्य उत्तर लॉर्ड डलहौसीच्या. तर भारतीय रेल्वेचे शुभंकर चिन्ह कोणते आहे? तर भोलू हत्ती आहे. लक्षात ठेवा. तर भारतातील पहिली पाण्याखालील मेट्रो तर कोलकातामध्ये आहे. भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन हरियाणामध्ये आहे. लक्षात ठेवा मित्रांनो. तर यानंतर मित्रांनो आपण 23वा प्रश्न पाहूया. तर राष्ट्रीय सुरक्षा रक्षक म्हणजेच NSG चे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी बी श्रीनिवासन यांची. कोणाची? बी श्रीनिवासन यांची. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. तर बिहार केडरच्या 1992 बॅचचे वरिष्ठ IPS अधिकारी बी श्रीनिवासन यांची राष्ट्रीय सुरक्षा रक्षक म्हणजेच NSG चे महासंचालक नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर नलिन प्रभात जम्मू आणि काश्मीर पोलिसांच्या विशेष महासंचालक पदावरून पायउतार झाल्यानंतर श्रीनिवासन हे पद स्वीकारतील. तर कार्मिक मंत्रालयानुसार NSG म्हणून त्यांचा कार्यकाळ 31 ऑगस्ट 2027 पर्यंत राहील. लक्षात ठेवा. यानंतर मित्रांनो 24वा प्रश्न आहे, ICC चे अध्यक्ष बनणारी सर्वात तरुण व्यक्ती कोण बनलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए जय शहा बनलेली आहे. कोण बनलेली आहे? जय शहा. ठीक आहे. तर यानंतर आपण याविषयी महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. तर ICCचा लॉंग फॉर्म आहे इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल. स्थापना झालेली आहे ICC ची 1909 मध्ये आणि मुख्यालय कोठे आहे? दुबईमध्ये आहे. लक्षात ठेवा. आणि ICC स्वातंत्र्य अध्यक्षाचा कार्यकाळ आहे मित्रांनो 2 वर्ष आणि जास्तीत जास्त 3 टर्मसाठी ICCचा स्वातंत्र्य अध्यक्ष म्हणून एखाद्या व्यक्तीची निवड केली जाते. ठीक आहे. यानंतर 25वा प्रश्न आहे, तर कोणत्या योजनेला 28 ऑगस्ट 2024 रोजी 10 वर्ष पूर्ण झालेली आहेत? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी प्रधानमंत्री जनधन योजनेला. कशाला झालेली आहेत? प्रधानमंत्री जनधन योजनेला. ठीक आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. तर जगातील सर्वात मोठा आर्थिक समावेश कार्यक्रम असलेल्या प्रधानमंत्री जनधन योजनेला 28 ऑगस्ट 2024 रोजी 10 वर्ष पूर्ण झालेली आहेत. तर प्रधानमंत्री जनधन योजना भारत सरकारने 28 ऑगस्ट 2024 पासून
केली होती, ज्याचा उद्देश प्रत्येक बँकिंग नसलेल्या प्रौढ व्यक्तीला सार्वत्रिक बँकिंग सेवा प्रदान करण्याच्या उद्देशाने आहे. यानंतर 26वा प्रश्न आहे, अलीकडेच भारत आणि कोणत्या देशाने नदी स्वच्छतेसाठी SLCR प्रकल्प सुरू केलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन ए डेन्मार्क या देशाने. लक्षात ठेवा. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. तर त्या अगोदर SLCR चा लॉंग फॉर्म पाहून घेऊयात. स्मार्ट लॅबोरेटरी फॉर क्लीन रिव्हर्स. लक्षात ठेवा. तर भारत आणि डेन्मार्क यांच्यातील पर्यावरण धोरणात्मक भागीदारी अंतर्गत स्वच्छ नद्यांवर स्मार्ट प्रयोगशाळा सुरू करण्यात आलेली आहे. तर वरुणा नदीचे पुनरुज्जीवन करणे हा त्याचा उद्देश आहे. लक्षात ठेवा. तर प्रकल्पासाठी सुरुवातीचा निधी भारताकडून 16.8 कोटी रुपये आणि डेन्मार्ककडून 5 कोटी रुपये आहे. यानंतर मित्रांनो पुढील प्रश्न आहे 27वा. तर भारतातील पहिल्या अंतराळ पर्यटकाचे नाव काय आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी गोपीचंद थोटाकुरा आहे. काय आहे? गोपीचंद थोटाकुरा. ठीक आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. भारताचे पहिले नागरी अंतराळ पर्यटक गोपीचंद थोटाकुरा यांचे 26 ऑगस्ट 2024 रोजी दिल्लीत परतल्यावर त्यांचे हार्दिक स्वागत करण्यात आलेले आहे. तर ॲमेझॉनचे जेफ बेझोस यांनी स्थापन केलेल्या ब्लू ओरिजिन्स न्यू शेपर्ड 25 म्हणजेच NS-25 मिशनमध्ये थोटाकुरा सामील झाले होते. तर राकेश शर्माच्या 1984च्या मिशननंतर अंतराळात प्रवास करणारा दुसरा भारतीय नागरिक बनून इतिहास रचलेला आहे. लक्षात ठेवा मित्रांनो. तर त्यांचा प्रवास सुमारे 10 मिनिटे चालला, जास्तीत जास्त 105 किलोमीटर उंचीवर पोहोचला. लक्षात ठेवा. तर यानंतर प्रश्न आहे 28वा. तर राष्ट्रीय क्रीडा दिन नुकताच कधी साजरा करण्यात आलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए 29 ऑगस्ट रोजी साजरा करण्यात आलेला आहे. लक्षात ठेवा. यानंतर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. तर 29 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो. तर महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांचे जयंती स्मरणार्थ दरवर्षी 29 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो. तर ध्यानचंद यांचा जन्म 1905 मध्ये झाला आणि ते त्यांच्या जादुई हॉकी कौशल्यासाठी प्रसिद्ध होते. तर प्रश्न आहे 29वा. तर अलीकडेच ADBने आरोग्य सेवेला चालना देण्यासाठी कोणत्या राज्याला 500 दशलक्ष डॉलर्सचे कर्ज देण्याचा दावा केलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी महाराष्ट्र या राज्याला. ठीक आहे. लक्षात ठेवा. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. आशियाई विकास बँकेने म्हणजेच ADBने महाराष्ट्रात दर्जेदार आणि स्वस्त आरोग्य सेवा आणि वैद्यकीय शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी $500 दशलक्ष कर्ज पॅकेज दिलेले आहे. तर महाराष्ट्राविषयी आपण शॉर्टमध्ये माहिती जाणून घेऊयात. तर सध्याचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत? एकनाथ शिंदे आहेत. राजधानी आहे मुंबई आणि राज्यपाल CP राधाकृष्णन आहेत. लक्षात ठेवा. यानंतर राष्ट्रीय उद्याने देखील पाहून घेऊयात मित्रांनो आपण. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, नावेगाव राष्ट्रीय उद्यान आणि पेंच राष्ट्रीय उद्यान. ठीक आहे. लक्षात ठेवा. यानंतर प्रश्न आहे 30वा. तर NGTने कचरा व्यवस्थापनात अयशस्वी झाल्याबद्दल कोणत्या राज्याला 1000 कोटी रुपयांचा दंड ठोठावलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी पंजाब या राज्याला. कोणत्या राज्याला? पंजाब. ठीक आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. NGTने 2022 ते 2024 या काळात कचऱ्याच्या विल्हेवाट लावण्यात निष्काळजीपणा केल्याबद्दल पंजाब सरकारला 1000 कोटी रुपयांचा दंड ठोठावलेला आहे. तर यानंतर मित्रांनो प्रश्न आहे 31वा. तर कोणत्या राज्याने अलीकडेच महिलांसाठी विवाहाचे किमान वय 18 वरून 21 वय वर्ष केलेले आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी हिमाचल प्रदेशच्या राज्याने. ठीक आहे. लक्षात ठेवा मित्रांनो कोणत्या राज्याने? हिमाचल प्रदेशच्या. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. हिमाचल प्रदेशमध्ये महिलांसाठी लग्नाचे किमान वय 18 वरून 21 वर्ष करण्यात आलेले आहे. तर 27 ऑगस्ट 2024 रोजी हिमाचल प्रदेश राज्य विधानसभेने किमान वय वाढवण्यासाठी विधेयक मंजूर केलेले आहे. तर हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांच्या मते अशा प्रकारचा पुढाकार घेणारे हिमाचल प्रदेश हे पहिले राज्य ठरलेले आहे. लक्षात ठेवा. तर बालविवाह प्रतिबंध हिमाचल प्रदेश सुधारणा विधेयक 2024 आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आलेले आहे. तर या विधेयकाने बालविवाह प्रतिबंध कायदा 2006 मध्ये सुधारणा केलेली आहे. यानंतर मित्रांनो हिमाचल प्रदेश विषयी आपण शॉर्टमध्ये माहिती जाणून घेऊयात. राजधानी आहे शिमला आणि धर्मशाळा आणि सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? सुखविंदर सिंग सुखू आणि राज्यपाल आहेत शिवप्रताप शुक्ला. ठीक आहे. लक्षात ठेवा मित्रांनो. यानंतर प्रश्न आहे 32वा.
तर 61व्या राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेचा विजेता कोण बनलेला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी कार्तिक वेंकटरमण बनलेला आहे. कोण बनलेला आहे? कार्तिक वेंकटरमण. ठीक आहे, लक्षात ठेवा. तर याविषयी शॉर्टमध्ये माहिती, तर कार्तिक वेंकटरमणने 61वी राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धा जिंकलेली आहे. तर यानंतर 33वा प्रश्न आहे मित्रांनो, बहुचर्चित विरूपाक्ष मंदिर कोणत्या राज्यात आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए कर्नाटक या राज्यामध्ये आहे. कोणत्या राज्यामध्ये आहे? कर्नाटक. ठीक आहे, लक्षात ठेवा. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. तर मुसळधार पावसात मंदिराचा मंडप कोसळल्याने कर्नाटकतील हंपी येथील विरूपाक्ष मंदिर 2024 मध्ये प्रसिद्धीस आले होते. तर युनेस्कोच्या या जागतिक वारसा स्थळाच्या संवर्धनाबाबत चिंता व्यक्त करण्यात आलेली आहे. तर हे मंदिर भगवान शिवाचे एक रूप भगवान विरूपाक्ष यांना समर्पित आहे. लक्षात ठेवा. तर हे कर्नाटकतील विजयनगर जिल्ह्यातील हंपी येथे आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा मित्रांनो. हे ठिकाण 1986 पासून युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ आहे. तर त्याचा विस्तार विजयनगर, चालुक्य आणि होयसाळ काळात झालेला आहे. लक्षात ठेवा. तर कर्नाटकची राजधानी आहे बेंगळुरू. मुख्यमंत्री सिद्धरामय्या, राज्यपाल आहेत सध्याचे थावरचंद गेहलोत आणि राष्ट्रीय उद्याने आहेत अंशी, कुद्रेमुख, नागरहोल आणि बन्नेरघट्टा. ठीक आहे. यानंतर 34वा प्रश्न आहे, भारताच्या दुसऱ्या 700 मेगावॅटचे स्वदेशी अणुभट्टीचे काम अलीकडे कोठे सुरू झालेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी गुजरातमध्ये झालेले आहे. कोठे झालेले आहे? गुजरातमध्ये. तर यानंतर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. गुजरातमधील काकरापार अणुऊर्जा केंद्रातील भारताची दुसरी स्वयंनिर्मित 700 मेगावॅटची अणुऊर्जा अणुभट्टी पूर्ण क्षमतेने कार्यरत झालेली आहे. तर प्लांट ऑपरेटर ऑटोमिक एनर्जी ऑपरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या मते 700 मेगावॅट पूर्ण क्षमतेपर्यंत पोहोचण्यापूर्वी KAPS चे चौथे युनिट 90% क्षमतेने कार्यरत होते. लक्षात ठेवा. यानंतर 35वा प्रश्न आहे, तर भारताच्या दुसऱ्या आण्विक पाणबुडीचे नाव काय आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी अरिघाट आहे. काय आहे? तर अरिघाट आहे. ठीक आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊयात. तर भारताची दुसरी आण्विक पाणबुडी अरिघाट तयार झालेली आहे. लक्षात ठेवा मित्रांनो. तर अरिघाट ही INS अरिहंतची अपग्रेड केलेली आवृत्ती आहे. तर त्याचे वजन 6000 टन आहे आणि क्षेपणास्त्र हल्ल्याची श्रेणी 750 किलोमीटर पर्यंत आहे. तर हे विशाखापट्टणम येथील भारतीय नौदलाच्या जहाज बांधणी केंद्रात SBC बांधले गेलेले आहे. तर भारतीय नौदलाने आतापर्यंत 3 आण्विक पाणबुड्या तयार केलेल्या आहेत. लक्षात ठेवा. तर यापैकी एक अरिहंत सुरू झालेला आहे आणि दुसरा अरिघाट प्राप्त होणार आहे आणि तिसरा S3 वर चाचणी सुरू झालेली आहे. तर यानंतर मित्रांनो 36वा प्रश्न आहे, तर कोणते राज्य नुकतेच सकल पर्यावरण उत्पादन निर्देशांक सुरू करणारे पहिले राज्य ठरलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी उत्तराखंड. कोणते राज्य? उत्तराखंड. ठीक आहे, लक्षात ठेवा. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. तर सकल पर्यावरण उत्पादन म्हणजेच GEP निर्देशांक लागू करणारे उत्तराखंड हे पहिले राज्य बनलेले आहे. तर या निर्देशकांचा उपयोग राज्याच्या परिसंस्थेच्या विकासाचे मोजमाप करण्यासाठी केला जाईल. तर यानंतर उत्तराखंड विषयी आपण शॉर्टमध्ये माहिती जाणून घेऊयात. मुख्यमंत्री आहेत पुष्कर सिंह धामी, राज्यपाल गुरमीत सिंग आहेत, राजधानी आहे डेहराडून आणि गैरसेन. लक्षात ठेवा. तर तलावे आहेत सत्तल, रकस्तल, नैनीताल आणि मलाताल. लक्षात ठेवा मित्रांनो. तर राष्ट्रीय उद्याने आहेत जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यान, नंदादेवी राष्ट्रीय उद्यान, राजाजी राष्ट्रीय उद्यान, व्हॅली ऑफ फ्लावर्स नॅशनल पार्क आणि गंगोत्री राष्ट्रीय उद्यान. ठीक आहे, लक्षात ठेवा. तर यानंतर प्रश्न आहे 37वा, तर कोणते राज्य अलीकडेच ऑनलाईन समन्स आणि वॉरंट जारी करण्यासाठी नियम अधिसूचित करणारे पहिले राज्य बनलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी मध्य प्रदेश हे राज्य. ठीक आहे, लक्षात ठेवा. तर यानंतर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. तर ऑनलाईन समन्स आणि वॉरंट जारी करण्यासाठी नियम अधिसूचित करणारे मध्य प्रदेश हे पहिले राज्य बनलेले आहे. तर यामुळे न्यायिक प्रक्रियांना गती मिळेल आणि डिजिटल प्रक्रियांना चालना देखील मिळेल. ठीक आहे. तर मध्य प्रदेश विषयी आपण शॉर्टमध्ये माहिती जाणून घेऊयात मित्रांनो. तर राजधानी आहे भोपाळ, मुख्यमंत्री सध्याचे मोहन यादव आहेत, राज्यपाल आहेत मंगूभाई पटेल आणि लोकसभेच्या 19 जागा आहेत आणि राज्यसभेच्या 11 जागा आहेत. ठीक आहे, लक्षात ठेवा. यानंतर 38वा प्रश्न आहे मित्रांनो, तर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी क्रीडा विद्यापीठाचे उद्घाटन कोणत्या शहरात केलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए राजगीर या शहरामध्ये केलेले आहे. कशाचे उद्घाटन? तर क्रीडा विद्यापीठाचे उद्घाटन. ठीक आहे. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात.
तर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राजगीरमध्ये क्रीडा विद्यापीठाचे उद्घाटन केलेले आहे. तर 29 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राजगीरमध्ये अत्याधुनिक क्रीडा अकादमी, क्रीडा संकुल आणि क्रीडा विद्यापीठाचे उद्घाटन केलेले आहे. तर क्रीडा संकुलात 24 खाटांचे रुग्णालय देखील आहे. लक्षात ठेवा मित्रांनो, तर एकाच ठिकाणी क्रीडा संकुल आणि क्रीडा विद्यापीठ असणारे हे देशातील पहिले क्रीडा स्थळ असेल. लक्षात ठेवा. राजगीर क्रीडा संकुलात 24 प्रकारचे इनडोअर आणि आउटडोअर खेळ आयोजित करण्याची सुविधा आहे. तर नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स पटियाला नंतर देशातील सर्वात मोठे स्पोर्ट्स लायब्ररी येथे असेल. लक्षात ठेवा मित्रांनो, महत्त्वाची माहिती आहे खूप. तर बिहारविषयी आपण शॉर्टमध्ये माहिती जाणून घेऊया. तर राजधानी आहे पटना, मुख्यमंत्री आहेत नितीश कुमार आणि सध्याचे राज्यपाल कोण आहेत? राजेंद्र आर्लेकर आहेत. कोण आहेत राज्यपाल? राजेंद्र आर्लेकर. ठीक आहे. यानंतर 39वा प्रश्न आहे मित्रांनो, तर गोवा शिपयार्ड लिमिटेडने भारतातील पहिले प्रदूषण नियंत्रण जहाज सुरू केले आहे. तर त्याचे नाव काय आहे? तर याचे योग्य उत्तर आहे समुद्र प्रताप आहे. ऑप्शन डी हे योग्य उत्तर आहे. लक्षात ठेवा मित्रांनो. तर याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. तर गोवा शिपयार्डने भारतातील पहिले प्रदूषण नियंत्रण जहाज समुद्र प्रताप लॉन्च केलेले आहे. तर भारतीय तटरक्षक दलासाठी भारतातील पहिले प्रदूषण नियंत्रण जहाज समुद्र प्रताप गोवा शिपयार्ड लिमिटेड म्हणजे GSL द्वारे डिझाईन आणि बांधले गेलेले आहे. लक्षात ठेवा मित्रांनो. आणि प्रदूषण नियंत्रण वाहिन्यांची रचना आणि निर्मिती स्वदेशी पद्धतीने करण्याची ही पहिलीच वेळ आहे. तर भारतीय तटरक्षक दलासाठी ICG-2 प्रदूषण नियंत्रण जहाजे देखील गोवा शिपयार्ड लिमिटेड द्वारे बांधली गेलेली आहेत. लक्षात ठेवा. तर यानंतर 40वा आणि शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो, प्रश्नाकडे लक्ष द्या. तर पॅराऑलिम्पिक स्पर्धेत 2 सुवर्ण पदके जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण बनलेली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी अवनी लेखरा बनलेली आहे. कोण आहे? तर अवनी लेखरा. ठीक आहे, लक्षात ठेवा. याविषयी आपण महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. तर अवनी लेखरा हिने इतिहास रचला आणि पॅराऑलिम्पिक स्पर्धेत 2 सुवर्ण पदके जिंकणारी पहिली भारतीय महिला बनून नवा विक्रम प्रस्थापित केलेला आहे. तर टोकियो 2020 मध्ये त्यांच्या पहिल्या सुवर्णानंतर त्यांनी पॅरिसमध्ये देखील चमकदार कामगिरी केली आणि नवीन पॅराऑलिम्पिक विक्रमासह आपले अव्वल स्थान कायम राखलेले आहे. तर 22 वर्षीय अवनीने भालाफेकपटू देवेंद्र झाझरियानंतर 2 सुवर्ण पदके जिंकणारी दुसरी भारतीय पॅराऑलिम्पिक बनलेली आहे. लक्षात ठेवा. तर मित्रांनो, खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण मागील चालू घडामोडीमध्ये पाहिला होता. तर मित्रांनो, प्रश्न असा आहे की मूडीज रेटिंग्सने वित्त वर्ष 2024 साठी भारताचा GDP वाढीचा अंदाज किती टक्के वाढवलेला आहे? तर याचे योग्य उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो. आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला मित्रांनो, भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.